नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत जी वरील काही महत्त्वाचे प्रश्न. संपूर्ण व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आहेत. त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळतात ते कमेंटमध्ये नक्की सांगाल. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न 1. रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? 1. जीवनसत्व अ, 2. जीवनसत्व ब, 3. जीवनसत्व क, 4. जीवनसत्व ई. उत्तर आहे 1. जीवनसत्व अ. प्रश्न 2. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? 1. कार्डिओलॉजिस्ट, 2. ऑन्कोलॉजिस्ट, 3. न्यूरोलॉजिस्ट, 4. नेफ्रोलॉजिस्ट. उत्तर आहे 2. ऑन्कोलॉजिस्ट. प्रश्न 3. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? 1. चांदी, 2. लिथियम, 3. ॲल्युमिनियम, 4. कॉपर. उत्तर आहे 2. लिथियम. प्रश्न 4. रिकामी जागा हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. 1. निकोटीन, 2. नायट्रोजन, 3. क्लोरीन, 4. हायड्रोजन. उत्तर आहे 1. निकोटीन. प्रश्न 5. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षण पेशी म्हणतात? 1. पांढऱ्या पेशी, 2. लाल पेशी, 3. तांबड्या पेशी, 4. यापैकी नाही. उत्तर आहे 1. पांढऱ्या पेशी. प्रश्न 6. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? ऑप्शन 1. हाडाचा अभ्यास, 2. दातांचा अभ्यास, 3. चेतासंस्थेचा अभ्यास, 4. प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. उत्तर आहे ऑप्शन 3. चेतासंस्थेचा अभ्यास. प्रश्न 7. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालीलपैकी कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे? ऑप्शन 1. कॅल्शियम कार्बाइड, 2. कॅल्शियम क्लोराईड, 3. सोडियम क्लोराईड, 4. पोटॅशियम सल्फेट. उत्तर आहे ऑप्शन 1. कॅल्शियम कार्बाइड. प्रश्न 8. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते? ऑप्शन 1. ऑक्सिजन, 2. नायट्रोजन, 3. हायड्रोजन, 4. कार्बन. उत्तर आहे ऑप्शन 1. ऑक्सिजन. प्रश्न 9. मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? ऑप्शन 1. ऑप्शन 2 2, ऑप्शन 3 22, ऑप्शन 4 16. उत्तर आहे ऑप्शन 1. प्रश्न 10. आवळा या अर्थात पदार्थामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते? ऑप्शन 1. ॲसेटिक ॲसिड, 2. सायट्रिक ॲसिड, 3. ॲक्सॅलिक ॲसिड, 4. यापैकी नाही. उत्तर आहे ऑप्शन 2. सायट्रिक ॲसिड. प्रश्न 11. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? ऑप्शन 1. चार्ल्स डार्विन, 2. वॅटसन, 3. रॉबर्ट हुक, 4. जेम्स वॅट. उत्तर आहे ऑप्शन 1. चार्ल्स डार्विन. प्रश्न 12. पित्तळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? ऑप्शन 1. तांबे व जस्त, 2. तांबे व कथील, 3. लोह व तांबे, 4. तांबे व कथील. उत्तर आहे ऑप्शन 1. तांबे व जस्त. प्रश्न 13. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1. रुदरफोर्ड, 2. जेम्स चॅडविक, 3. जे जे थॉम्सन, 4. न्यूटन. उत्तर आहे जे जे थॉम्सन. प्रश्न 14.
बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? ऑप्शन 1 बी, 2 सी, 3 डी, 4 ई. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बी. प्रश्न 15. मेंदूतील ट्यूमरचे निदान करण्यासाठी कोणते किरणोत्सारी समस्थानिक उपयुक्त ठरते? ऑप्शन 1 फॉस्फरस, ऑप्शन 2 सोडियम, ऑप्शन 3 कोबाल्ट, ऑप्शन 4 आयोडीन. उत्तर आहे ऑप्शन 4 आयोडीन. प्रश्न 16. आहारातील कॅल्शियम कशासाठी उपयुक्त आहे? ऑप्शन 1 रक्ताभिसरण सुरळीत चालणे, 2 स्नायूच्या आकुंचन प्रसरणाचे नियंत्रण करणे, 3 हृदयगती नियंत्रित करणे, 4 यापैकी नाही. उत्तर आहे ऑप्शन 2 स्नायूच्या आकुंचन प्रसरणाचे नियंत्रण करणे. प्रश्न 17. क्षयरोग या रोगाची संसर्गजन्य आजारास कारणीभूत करणाऱ्या जीवाणूचा शोध कोणी लावला? ऑप्शन 1 रोनाल्ड रास, ऑप्शन 2 रॉबर्ट कॉक, ऑप्शन 3 लुई पाश्चर, 4 एडवर्ड जेनर. उत्तर आहे ऑप्शन 2 रॉबर्ट कॉक. प्रश्न 18. युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? ऑप्शन 1 सर विल्यम हर्षल, 2 न्यूटन, 3 गॅलिलिओ, 4 टॉम्बर्ग. उत्तर आहे ऑप्शन 2 न्यूटन. प्रश्न 19. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये रिकामी जागा असतो. ऑप्शन 1 खूपच अधिक, 2 खूपच कमी, 3 तेवढाच, 4 थोडा कमी. उत्तर आहे ऑप्शन 1 खूपच अधिक. प्रश्न 20. वैद्यकीय शास्त्राचे जनक कोणास मानले जाते? ऑप्शन 1 अपोलो, 2 प्लूटो, 3 एपिडॅरस, 4 हिपोक्रॅटस. उत्तर आहे ऑप्शन 4 हिपोक्रॅटस. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब